नमस्ते मैत्रिणींनो, बघा ही कॉलरवाली कुर्ती आहे। तर उंची आहे 28, शोल्डर आहे 15 आणि मुंडा घेतलेला आहे मी 7.5 आणि समोरून गोल गळा कट केला, त्याला कॉलर लावायची आहे। आणि समोरून थोडं कट केलं कारण की 2 हुका लावणं आहेत त्याला। आणि त्याला मग मी अस्तरची पट्टी लावून घेते आणि नंतर हुकायची पट्टी लावणार आहे तिथंच। तर अशा पद्धतीने एकदा पहिले हे असं टिप मारून घ्यायची, नंतर हा कपडा आतमध्ये टाकून द्यायचा उलटा करून अशा पद्धतीनं। आणि हुकायची पट्टी पण तयार केली मी। आता फक्त कॉलर जोडायची आहे, तिथे 2 हुका लावायच्या आणि आता जेवढं गळ्याचं माप भरतंय तेवढ्याच इंचाची कॉलर कट करायची। गळा मोजून घ्यायचा किती भरतो आणि तेवढीच कॉलर कट करायची आणि कॉलर लावून घ्यायची। तर आता मी ही कॉलर लावून घेत आहे। आणि कॉलरची साईज दोन्हीकडून सारखीच भरली पाहिजे, कमी जास्त नाही झाली पाहिजे। गळ्याकडून दोन्हीला सारखीच भरली पाहिजे। कॉलर जर कमी जास्त झाली तर ती तिरपी दिसते, मग त्याच्यासाठी दोन्हीचं अंतर समान पाहिजे, दोन्ही साईडचं। कमी जास्त जर झाली तर ती तिरपी दिसते कॉलर। त्याच्यासाठी अगोदरच मोजून घ्यायचं आणि दोन्हीकडून समान भरली पाहिजे कॉलर। अशा पद्धतीने आता ही माझी कॉलर जोडून झाली पूर्ण आणि कॉलर बरोबर भरली गळ्याला, कारण की माप व्यवस्थित घेतलं होतं मी कॉलरच्या गळ्याचं आणि त्याच हिशोबानं मग मी कॉलर कट केली होती। तर कॉलर एकदम बरोबर झाली। आणि समोर 2 हुका आहेत आणि लांब बाही आहे आणि समोर थोडं कट पण मारलेलं आहे मी। तर अशा पद्धतीने ही कुर्ती तयार झालेली आहे। समोर 2 हुका लावल्या आणि लांब बाही आहे आणि लांब बाहीला समोर कप लावलेले आहेत छोटे आणि तिथं मी लांब बाहीला टच बटनसुद्धा लावलं छोटंसं। बाहीला दोन्ही बाहीला मी टच बटनसुद्धा लावून घेतले आणि त्याला कप लावलेले आहेत समोर। अशा पद्धतीने ही कुर्ती तयार झालेली आहे कॉलरची आणि फिटिंग एकदम छान झालेली आहे। तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।